म्हटलं अक्षय भाऊ आता पसारा टाकाले. पसारा टाकणं झालं की मग आपल्याला दिल्लीत जायचं. आमचं दिल्ली आपली आज अशा प्रकारे आनंद होता आहे आम्हाला. आपण सर्वजण माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालतो. काय सांगू शकतो मोठं आनंदाची कोणती भेटू आता. आपल्या दिंडीची तयारी चालू आहे निघण्याची. लोक बसलेत म्हणायचं काम आहे आता. आराम करण्यासाठी थांबलो होतो. आता आपला आराम झालेला आहे. ही काना झाली का झोप? झाली की नाही? काना भाऊची झोप अर्धीच झाली वाटाली. एक चटाक झाली. भाऊची झोप झाली वाटाली. भाऊ बसला नाही. मित्रांनो आता आपली दिंडी निघालेली आहे. आपली अर्धी माणसं गेले पुढी, अर्धी आहेत तिकडं मागी यालेत. भेटू थोडं पुढे गेल्यानंतर. पुढे कुठे जायचं माऊली आपल्याला? दिवे घाटाच्या पायथ्याला जायचं. दिवे घाटाच्या पायथ्याला भेटू. दिवे घाटात गेल्यानंतर तेवढ्यासाठी बाय. आपला दुसरा टेपा आला आहे दिवे घाटाच्या जवळ. आपण आल्या इथे आराम करायसाठी पाहिजे. बघा आपले वहिनी ते तिथं बसले. नाश्त्याला ते गेले त्यांना. आपले माऊली वहिनीकडे चालेल. आपण तात्पुरता थोड्या वेळासाठी आपल्या इथे ठेपा आहे बसायसाठी. इथं बसणं झालं किंवा पुन्हा आपल्या दोघा तिकडे जायचं. तिकडे जायचे ना अक्षय आपल्या पुढे घाट चढायचे. दिवे घाटाकडे जायचे. घाट बघू शकता तुम्ही केवढा आहे. घाट आपल्याला पूर्ण पार करायचे. नाश्ता बी आहे इथे. नाश्त्याचं नियोजन आहे. भेटू नाश्ता आल्यास तुम्हाला. म्हणून आपल्यासाठी कोण आला एक का ना तू खराच का? काना भाऊ पुढेच कोण तू खराच आहे? मित्रांनो काना भाऊ आपल्याला कोण आला आहे? आणि मावडीला रे मावडीला काय रे? माऊलीला का असते माऊली. तर आता आपण चालू जरा पुढी कशासाठी चालू आपण? नाश्ता करण्यासाठी थोडं पुढे चालू. त्या का आपला माहिती बसला. भेटू नाश्ता. Continue on National Highway 900. इथं मिलेंडा आणि स्प्राईट पार्टी चालू आहे. कुठे गेले रे ते स्प्राईट घेऊन? स्प्राईट मिलेंडा पार्टी चालू आहे. स्प्राईट आणलेला आहे आपल्याला त्याला. बोला आहे आपण डबल लागलो चलायला. ही दिंडी गेली थोडं पुढी. आपले मालक माऊली अक्षय इथं थांबलाय. आपण थोडं मागे आता निघालो. शेख मॅडम काय तर शेख कपटान तू मुझसे बात करेगी की नाही? हां आपण निघाले आता पुढे जरा वारी झाली. ब्लॉगचा हां ब्लॉग करा तुम्ही. आताच सुरू केलं. चला पुढे चला तुम्ही फक्त. आता ते टाकतो मी. तू मुझसे बात. आपण आलो आहोत आता दिवे घाटाच्या जवळ. दिवे घाट चढायसाठी काय घेतलंय बघा. माउंटेन ड्यू प्यायचं आणि घाट चढायचं. बघू माउंटेन ड्यू पिल्यानंतर किती ताकद येते, किती घाट चढते. आपण भेटू. घाट चढतो की नाही बघू. माउंटेन ड्यू पिऊन भेटू घाटावर गेल्यास. पप्पा घेते आपल्या माऊलीनं. जमते की घेऊ मी.
आपण दिवे घाट चढायचे अर्धा घाट तर पार झाला आहे तेव्हा आपण पुढे चढत आहोत. दिंडी आली मागी पुढे आले आपण बघा किती भारी. जवळपास आता 2-3 किलोमीटर आपण चढून आलो. अजून पण आहे थोडं बाकी. भेटू आता पुढे गेल्यानंतर. बघू शकता तुम्ही किती लांब आहे. होय महाराज दमले वाटायले. जेवण ते झाले. वडापाव बिडापाव आपण खाला मस्त तुम्हाला माणसाने इथल्या आपलं वडापाव ते खाणं झाले. आपली दिंडी निघाली आहे आपल्या ठिकाणावर सासवडसाठी. सासवडला आज रात्री आपलं मुक्काम आहे. भेटू सासवडला गेले असं नाही तर जात जात वाटत काही अजून काही चांगला अपडेट भेटला तर नक्की. सासवडच्या जवळ थोडा 5 मिनिटाचा ठेका होता म्हणजे ब्रेक होता. तर कन्या भाऊन असा पकवात जबरदस्त वाजीला खालून घाटापासून ते आता कन्या भाऊला विचारू कन्या भाऊ पाय कसं वाटायचं. एकदम नंबर 1 सुखी संसार कसं असते माहिती आहे का दोस्तांनो आपली म्हणजे आपल्याला एक इच्छा पाहिजे त्या गोष्टीमुळे करू लागलो पण तसं आपण देवाला मागायला नाही आणि तसं मागणार नाही. देवाने स्वतःच्या मनाने केले ते चांगले आहे. माझे 2 शब्द बोलतो आणि माझे शब्द जय हिंद महाराज. बस का मित्रांनो थोड्या वेळा आपण आलो दिंडीच्या थोडं पुढी बरोबर का चालू राहते तुझं तर मित्रांनो आपण आलो आहोत दिंडीच्या थोडं पुढी. दिंडी राहिली आपल्या थोडं मागे. इथं आपण बसलो आहे बघा स्वीट कॉर्न खायसाठी. मामानं कंस ठेवले उकडायला ह्याच्यात पलीकडे हे बघा हे मामामध्ये चालेल बसलो आम्ही तिघं. एक ट्राय रे घेऊ का हा इकडे तू एक हे तिघ आणि मी एक हो घेतो चौघा. आता मला सोडून रे भेटू कॉर्न खाल्यानंतर. कॉर्न आलेत वहिनीने घेत नाही बघा आणि खाऊन बघा कसं लागायला काय बोलत नाही चांगला लागायला का तिकडे मामाला घे मामा हो का मामानं बहीण देतं स्वीट कॉर्न. धरे त्याला धर खाय ना तुम्ही अर्धा उभं अर्धा आडवं इकडे ते माऊलीला ते गेलं की म्हणालाय स्टॉल बिल टाकून मधातून तोडा त्याला थोडा मदत. चला मित्रांनो भेटू आता खाणं झाल्यानंतर. आलो आहोत सासवडमध्ये. सासवडमध्ये पाहू शकता असा टँक आपल्या स्वागतसाठी उभा आहे. होत नाही इकडल्या साईडला काही लोक बसलेले आहेत वारकरी. कपडे सासवडमध्ये आपण पोहोचलो सासवडमध्ये. भेटू आता आपण आपल्या बैठकीच्या जागेवर गेले नाही. चला माऊली कुठं आहे. तर माऊली म्हणाय की रोड आपला पुढेच आहे. तुम्ही पाहू शकता इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील आहे. महाराज कुठं पण जाऊ द्या गाजत वाजतच राहणार. चला भेटू आपल्या रूमवर गेल्यास बाय. रामकृष्ण हरी. सोपन काकाच्या मंदिराच्या वर वरून इकडं काही भक्त मंडळ बसलेली आहे. तिकडल्या साईडला मोठे मोठे डोंगर आहेत. आता सोपान महाराजाच्या समाधी मंदिरापाशी पोहोचलो आहोत. तो थोड्या वेळानं हातपाय धुवून तुम्हाला सांगतो. सगळं मंदिर दर्शन करून देतो थोड्या वेळासाठी. बाय बाय. रामकृष्ण हरी. काही लोक आहेत
जैनला आपलं चांगलं दे हे आहे मंदिराचं कळस आपल्या आहे ना अक्षय कळस थांबा तुम्हाला एक मिनिट साईडनं टॉर्च चालू केलं बघ बरं सोपान महाराजांचं हे ते या ठिकाणी सोपान महाराजांनी समाधी घेतली होती. आपण जिथं झोपणार होतो तिथं आज जागा नाही आपल्यासाठी. आई आणि वहिनी तेवढं झोपले तिथे. आपण निघालो दुसऱ्या जागेवर झोपायला. हे बघा आपली गँग निघाली दुसरीकडे झोपायला. आपण बी जाणार आहोत सोबत. भेटू तिथे गेल्यावर. आज रात्री आपण इथं झोपणार आहोत. ए कोणीकडे जागा आहे? आपल्याला वरची रूम दिली. लाईट आहे का इथं? ए तिथं बघ रे बोर्ड आहे इथं झोपत गार लागते बघा वार राहते येऊन लई पलीकडे. हां इथं बोर्ड आहे मावली हो का इथं जमते बघा. होय मावली इथं बोर्ड आहे. इकडं जाईल रात्री कोणी डायरेक्ट संडासमध्ये. भेटतो मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळानंतर. गुड नाईट. इथे काही लाईट नाही. मी तुम्हाला सकाळी बोलतो. सकाळी बोलतो गुड नाईट. रामकृष्ण हरी.